ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। शेवगाव नगराध्यक्ष निवडणूक धडाकेबाज चौरंगी लढत, मुस्लिम मतदार ठरवणार राजा। शेवगावमध्ये चौरंगी राडा, कोण होईल नगराध्यक्ष? मुस्लिम मतदारांच्या कौलाकडे सगळ्यांची नजर। नगराध्यक्षपदाच्या रणधुमाळीत यंदा चौरंगी सामना रंगणार असून शहरातील मुस्लिम मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे। महिलांसाठी राखीव असलेल्या या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट अशा 4 प्रमुख पक्षांसोबत 2 अपक्ष असे एकूण 6 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे शेवगावमधील ही निवडणूक पूर्वीपेक्षा अधिक चुरशीची झाली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट माजी सभापती अरुण पाटील लांडे यांच्या पत्नी विद्या अरुण लांडे, राष्ट्रवादी शरद पवार गट माजी सरपंच एजाज काजी यांच्या पत्नी परवीन एजाज काजी, भाजप तालुकाध्यक्ष महेश फलके यांच्या पत्नी रत्नमाला महेश फलके, शिवसेना शिंदे गट भाजप नेते अरुण मुंढे यांच्या पत्नी माया अरुण मुंढे या 4 उमेदवारांमध्ये तगडा डावपेच सुरू झाला असून अपक्ष उमेदवारही मतविभाजनात महत्त्वाची भूमिका बजावतील असे दिसत आहे। भाजपमध्ये उमेदवारीवरून झालेल्या नाराजीमुळे स्थानिक पातळीवर नाराजी वाढली आहे। राष्ट्रवादीचे 2 गट असल्याने मतांची समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत, तर शिवसेना उमेदवार माया मुंढे यांच्या प्रवेशामुळे शहरातील राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली आहे। या निवडणुकीत मुस्लिम समाजाचा निर्णायक मतदान पॅटर्न यंदा निकालावर थेट परिणाम करणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे। एकूण 106 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा अंतिम टप्पा रंगात आला असून पुढील 2 दिवसांत मतदारांचा कौल कोणाकडे झुकतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जनसामान्यांचा आवाज, ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज। आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।